नमस्कार, मी श्रेया देशपांडे। मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण एकंदरीत 5 अलंकार बघितले। प्रारंभिक परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यातले 5 अलंकार आपले आता करून झालेले आहेत। आता आपण 6वा अलंकार घेतोय। तो जरा मोठा असल्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आपण तोच अलंकार घेणार आहे। ओके, चला। तर तो लिहिताना पूर्ण लिहिल्यावर तो असा त्रिकोणी आकारात दिसतो, त्यामुळे त्याला पिरॅमिड अलंकार पण म्हणतात, बरं का। तर जरा मोठा अलंकार आहे, त्यामुळे आज आपण त्याचीच प्रॅक्टिस करणार आहोत। ओके, चला। नेहमीसारखं मी एकदा, तुम्ही 3 वेळा। सा सा रे सा म्हणा 3 वेळा। सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, सा रे ग म प ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, तर आता हा झाला याचा आरोह। फक्त आरोहच याचा एवढा मोठा आहे। यात आपण काय केलंय मी तुम्हाला एकदा समजावून सांगते, ठीक आहे। पहिल्यांदा घेतला आपण सा, मग घेतला सा रे आणि पुन्हा आलो सावर। पुढचा तुकडा सा रे ग रे सा, मग सा रे ग म, पुन्हा वापस आलो ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा। असं आपण एक एक स्वर पुढे जातोय आणि पुन्हा परत पहिल्या स्वरावर म्हणजे सावर परत येतोय। तर असा झाला याचा आरोह, ठीक आहे। आता आपण घेऊया याचा अवरोह। मी एकदा म्हणणार, तुम्ही 3 वेळा। सा सा नि सा, सा नि ध नि सा, सा नि ध प ध नि सा,
तर हा झाला याचा अवरोह. तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. 3-3 वेळा म्हटल्याने प्रॅक्टिस जास्त होते, त्यामुळे पूर्ण व्यवस्थित रियाज करायच्या सोबत, पेटीसोबत. ठीक आहे. तर आता हा पूर्ण अलंकार मी तुम्हाला म्हणून दाखवते. सा सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, सा रे ग म प म ग रे सा, सा रे ग म प ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा. अवरोह. सा सा नि सा, सा नि ध नि सा, सा नि ध प ध नि सा, सा नि ध प म प ध नि सा, सा नि ध प म ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, रे ग म प ध नि सा. हा मी म्हटलेला पूर्ण हा अलंकार तुम्ही ऐकत राहिले 2-3 वेळा, 4 वेळा ऐकला तर तुम्हाला ओळखीचा होईल. आणि मग हे जे पेटीवर मी देते आता त्याच्यावर प्रॅक्टिस करा. पूर्ण अलंकार. आरोह. हा अलंकार कसा लिहायचा ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देते. लिहिलेलं बघितलं की तुम्हाला लक्षात येईल याचा असा एक त्रिकोण तयार होतो. तर तशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला लिहिताना पण आणखी छान कळेल आणि गाताना पण लक्षात येईल. ठीक आहे. तर आता आपण या 3 व्हिडिओजमध्ये सगळे अलंकार घेतलेले आहेत प्रारंभिक परीक्षेचे. तर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा आणि अलंकार पाठ करा. पुढच्या व्हिडिओपासून आपण राग घ्यायला सुरू करू, जे सिलेबसमधले राग आहेत ना ते. तोपर्यंत छान रियाज करा. भेटू.